चला रहस्यमय प्राण्यांच्या जगात जाऊया, बघूया खरं काय आणि कल्पना काय. तर मग याच प्रश्नापासून सुरुवात करूया. पाहूया असे काही फोटो जे खरं तर अस्तित्वातच नसावेत. पहिली गोष्ट स्कॉटलंडची. तिथे लॉक नेसच्या पाण्यात एक राक्षस असल्याची कथा कित्येक वर्षांपासून जिवंत आहे. पण खरी गोष्ट सुरू झाली 1933 मध्ये एका फोटोमुळे, आणि तेव्हापासून हे रहस्य सगळ्यांनाच कोड्यात टाकतंय. म्हणजे विचार करा, डायनासोरच्या काळातला एखादा प्राणी आजही आपल्यासोबत जिवंत असेल. चला आता पाण्यातून जमिनीवर येऊया, उत्तर अमेरिकेच्या जंगलात जिथे बिगफूटचे ठसे सापडतात. काहींना वाटतं हा 3 लाख वर्षांपूर्वीच्या विशाल वानराचा म्हणजेच गिगांटोपिथेकसचा वंशज आहे. ही तर झाली प्रसिद्ध नावं, पण जगात अशा अनेक विचित्र आणि गूढ स्थानिक कथा आहेत. मॅपिंग वारीचं वर्णन ऐकूनच भीती वाटते. हे फक्त आदिवासी कथांमध्येच असू शकतं. ही फक्त कथा होती, पण जंगलात सापडलेल्या त्या फोटोंमुळे ह्या रहस्याला एक वेगळंच वळण मिळालं. आता जाऊया इंग्लंडला. तिथे एका गावाला चक्क एका मोठ्या काळ्या पॅन्थरने हैराण करून सोडलं होतं. दिसायला तर तो पॅन्थर होता, पण त्याचे पावलांचे ठसे आणि फोटो काहीतरी वेगळंच सांगत होते. आता इंडोनेशियाच्या सुमात्रा जंगलात तिथे ओरँग पेंडेक म्हणजे ठिंगण्या माणसाच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. मग ही फक्त कथा आहे की चुकीची ओळख, की आपल्याच एका लहान मानवी नातेवाईकाचे वंशज आहेत? कधीकधी अशा रहस्यांचं उत्तर कथांमध्ये नाही तर थेट विज्ञानात सापडतं. उदाहरणार्थ चीनच्या कथांमधल्या निळा वाघ म्हणजेच माल्टीस टायगर हा काही वेगळा वाघ नाही. त्याच्या या निळ्या रंगामागे एक दुर्मिळ जेनेटिक बदल आहे, अगदी अल्बिनिझम सारखं, ज्यामुळे निसर्गात असे दुर्मिळ आणि सुंदर रंग बघायला मिळतात. आणि काही प्राणी तर असे होते जे खरंच अस्तित्वात होते, पण आता फक्त त्यांचे जीवाश्म उरले आहेत. थायला कोलिओ एक ताकदवान शिकारी, पण कॅमेऱ्याचा शोध लागण्यापूर्वीच तो कायमचा नाहीसा झाला. म्हणजे दंतकथा असो किंवा विज्ञानाचा चमत्कार, सत्य आणि कल्पनेतली रेषा खूपच अंधुक असते. हे सगळं ऐकून प्रश्न पडतो, आजच्या जगात अजून अशी कोणती रहस्य आहेत जी उलगडायची बाकी आहेत?